नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अण्णा हजारेंच्या दिल्लीतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या वतीने नळस्टॉपपासून रॅलीचे आयोजन करण्यात आले। केंद्र सरकारने जनलोकपाल विधेयक शिक्षेच्या तरतुदींसह मंजूर करावे या मागणीसाठी अण्णा हजारे दिल्लीत आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी नळस्टॉपपासून बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली। यात बीबी सोमाणी, विठ्ठलराव पवार, कृष्ण पवार अय्यर, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले। याचबरोबर येथे सह्यांची मोहीमही राबवण्यात आली। तसेच अण्णांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषणही करण्यात आले। या रॅलीत मोठ्या प्रमाणावर तरुणांसह वृद्धांचाही सहभाग होता। मुळात कसं आहे की हे आंदोलन जे सुरू झाले ते एका अत्यंत चांगल्या हेतूसाठी सुरू झालेलं आहे। दिल्लीमध्ये पहिल्यांदाच गेल्या 25 वर्षात अतिशय लोकांवर प्रभाव असणारे बिना राजकीय नेते एकत्र आलेले आहेत, ज्याच्यामध्ये माननीय अण्णा हजारे आहेत, स्वामी अग्निवेश आहेत, किरण पेदी आहेत, श्री रविशंकरजी आहेत, बाबा रामदेवजी आहेत। तर अशा सर्व लोकांनी मिळून या देशाला गिळंकृत करणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाला संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे आणि प्रत्येक शहरातून अशा प्रकारचा पाठिंबा निर्माण व्हावा आणि कुठेतरी सरकारवर याचा दबाव यावा आणि जनलोकपाल विधेयक ज्या प्रकारे जनतेला हवं आहे त्या प्रकारे ते तयार करण्यात यावं आणि संमत व्हावं यासाठीचे हे आंदोलन आहे। आणि यासाठी पुण्यातूनही आम्ही काही संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन इथं उभं केलेलं आहे। आज सकाळी नळस्टॉप चौकापासून बालगंधर्वपर्यंत जवळजवळ 3.5 किलोमीटरचा मोर्चा इथपर्यंत आलेला आहे आणि आता दिवसभर इथे आज उपोषणाचा कार्यक्रम होईल, ज्याच्यातून या देशपातळीवरच्या आंदोलनाला बळ देण्याचा हा प्रयत्न आहे। आमची ही रॅली आज अण्णा हजारे जे दिल्लीला उपोषण करतायत त्यांच्या समर्थनार्थ आहे। आम्ही देखील आज उपोषण करतोय दिवसभर। गेले 2 दिवस आम्ही या जागेवरती सिग्नेचर कॅम्पेन केलं आणि आम्हाला अभूतपूर्व असा रिस्पॉन्स मिळाला आणि आज देखील आम्हाला रॅली देखील अभूतपूर्व असा रिस्पॉन्स मिळालेला आहे। आणि आम्हाला खात्री आहे की अण्णा हजारेंनी जे उपोषण हातात घेतले किंवा जे काही प्रण हातात घेतलेलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही कुणी मागे सरकणार नाही। आता संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू नववर्षानिमित्त कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवाचे उद्घाटन भावगंधर्व हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे, ज्येष्ठ सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, योगेश गोगावले, मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता हनमगर आदी मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी केले। हा महोत्सव 4 ते 7 एप्रिल पर्यंत आयडियल कॉलनी ग्राउंड पौड रोड कोथरूड येथे सायंकाळी 7:30 ते 10 या वेळेत सुरू राहणार आहे। स्वरभारती प्रस्तुत भावसरगम या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात झाली। यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांनी गाणी सादर करून जमलेल्या रसिकांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी केले। मराठी माध्यमांच्या शाळांना मान्यता मिळावी यासाठी कर्वेनगरमधील अक्षरनंदन शाळेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी सुहास कोल्हेकर, वैशाली धनवट, साधना दधीच, शिवानंद साठे, गौरी देशमुख आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी माध्यमांच्या शाळांच्या मान्यतेसाठी सातत्याने चालू असलेल्या प्रयत्नांना शासनाकडून मिळणारा प्रतिसाद नकारात्मकच आहे। मात्र विधानसभेत आणि अन्यत्रही दिशाभूल करणारी विधाने शिक्षण मंत्री करत आहेत। त्यामुळे त्यांना मराठी शाळांविषयी आस्था असून प्रश्न सोडवण्यात रस आहे असा भ्रम निर्माण केला जात आहे, असे मत गौरी देशमुख यांनी जनवार्ताशी बोलताना व्यक्त केले। आम्हाला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा करायचा आहे की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना जायला मिळायला पाहिजे, त्यांची ती प्रथम भाषा आहे आणि सरकारचं धोरण आज जे त्यांनी कायदा म्हणून केलेलं आहे की 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिकायला मिळालंच पाहिजे, प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे, त्याला अतिशय विसंगत असं दुसरं धोरण आज सरकार अनुसरत आहे, ज्याला आमचा पूर्ण विरोध आहे। आणि ते धोरण म्हणजे जिथे ठिकठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळा आधीपासून सुरू आहेत किंवा नव्याने सुरू करू इच्छिणाऱ्या खाजगी संस्था आहेत त्यांना सरकार आज परवानगीच नाकारत आहे शाळा सुरू करायला। मला असं वाटतं की प्रयोगशील शाळा किंवा खाजगी संस्थांनी चालवलेल्या काही वेगळं करून बघणाऱ्या शाळा हा सुद्धा पालकांना एक चॉईस असायला पाहिजे। जसा की इंग्रजी माध्यमाचा
चॉईस आज सरकारने दिलेला आहे. मात्र इंग्रजी शाळांसाठी खूप सहज परवानगी देण्याचं धोरण, मान्यता देण्याचं धोरण सरकार अनुसरतं आहे आणि ज्या वेळेला मराठी शाळांना मात्र परवानगी नाकारतं आहे, हा अतिशय दुटप्पीपणा आहे आणि ज्यामुळे मुलं शाळेच्या बाहेर फेकली जाण्याची शक्यता जास्त वाढते. आणि त्यामुळे 19 जून 1910चा GR सरकारने ताबडतोब मागे घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. यावेळी मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या, शिक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. शासनाकडे सर्व प्रकारे अर्ज विनंत्या करून झाल्यावर शाळेतल्या मुलामुलींनी रस्त्यावर शिक्षण संचालनालयासमोर तसेच साहित्य संमेलनातही मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या असे साकडे घातल्यानंतर शेकडो मान्यवरांनी, साहित्यिकांनी, कलावंतांनी, शास्त्रज्ञांनी याला समर्थन दिल्यानंतरही सरकारला जाग येत नाही. या शाळांना त्वरित मान्यता देऊन सरकारने स्वतःची अब्रू वाचवावी असे आवाहन अक्षरनंदन शाळेच्या संस्थापिका सुहास कोल्हेकर यांनी यावेळी केले. महापालिका प्रभाग समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसला वर्चस्व मिळाले असून निवडणुकीत मनसेने काँग्रेसला साथ दिली. विशेष समित्यांच्या निवडणुकीत नशिबाने दगा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वर्चस्व मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 5 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळाले आहे, तर त्याखालोखाल काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 3 आणि शिवसेना 2 तर मनसेला 1 याप्रमाणे प्रभागाची अध्यक्षपदे मिळाली आहेत. विशेष समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दगा देणाऱ्या मनसेने काँग्रेसला या निवडणुकीत मदत केली. महापालिकेच्या 14 प्रभाग समित्यांची निवडणूक झाली. यातील कसबा विश्रामबाग, कैलासवासी बास ढोले पाटील रोड, बिबवेवाडी, कोथरूड, धनकवडी आणि नगर रोड या ठिकाणी एकच उमेदवारी अर्ज आल्याने या 6 प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर संगमवाडी प्रभाग समितीत काँग्रेसचे शिवाजी शिंदे, औंध प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादीच्या रोहिणी चिमटे, टिळक रोड प्रभाग समितीसाठी काँग्रेसचे शंकर पवार, हडपसर प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादीचे आनंद अलकुंटे, वारजे कर्वेनगरसाठी शिवसेनेचा उषा केळकर, कोल्हे रोड प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादीचे विनोद ओरसे, सहकार नगर प्रभाग समितीसाठी भाजपच्या कविता वैरागे, भवानीपेठ प्रभागासाठी राष्ट्रवादीचे शांतीलाल मिसाळ, तर बिनविरोध झालेल्या प्रभागात कसबा विश्रामबाग मध्ये भाजपच्या मनीषा घाटे, ढोले पाटील रोड येथे काँग्रेसचे सुनील गायकवाड, बिबवेवाडीत शिवसेनेच्या दीपाली ओसवाल, कोथरूडमध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि कात्रज प्रभागात मनसेच्या वसंत मोरे यांचा समावेश आहे. महापालिकेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या निवडणुकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी RK गायकवाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. गाण्यांना ज्यांनी चाली लावल्या त्या संगीतकारांच्या चालींना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला अशी भावना स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मी वासुदेव भारतभूषण पुरस्काराने मंगेशकर यांचा गौरव करण्यात आला. विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लक्ष्मी वासुदेव भारतभूषण पुरस्कार ₹1,15,00,000 श्रींची मूर्ती सरस्वतीचं सन्मान चिन्ह सन्मानपत्र महावस्त्र साडी श्रीफळ आणि
यावेळी प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्त अपर्णा अभ्यंकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना लता मंगेशकर म्हणाल्या की आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे देवाने मंगेशकरांच्या घरात जन्म दिला। आई बाबांच्या शिकवणीमुळे मी हे यश पाहू शकले। आयुष्यात मी काहीही मोठे काम केलेले नाही। संगीतकारांनी माझ्याकडून चांगले गाऊन घेतले, त्यापैकी पंडित हृदयनाथ मंगेशकर हे एक आहेत, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। पुरस्काराच्या रूपाने मिळालेला 1.25 लाखांचा निधी त्यांनी आदित्य प्रतिष्ठानला परत दिला। अभ्यंकर म्हणाले, लता दिदी गायन क्षेत्रातील चमत्कार आहेत। त्यांनी अभिजात गायन केलेले नसले तरी त्यांच्या गायनाने एक घराणे निर्माण झाले आहे। लता दिदींसारखा स्वर युगायुगातून एकदाच जन्माला येतो, असेही ते म्हणाले। भारतीय संस्कृतीचे सार सांगणाऱ्या गीता सागरच्या 8व्या आवृत्तीचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले। पालखीतून हा ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला। पुरातत्व खात्याच्या नाकावर टिच्चून शिवसेनेने शनिवारवाड्यावर नामफलक लावला। अटकेपार झेंडे लावणाऱ्या पेशव्यांच्या ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार आणि पुण्याचे वैभव असणाऱ्या शनिवारवाड्यावर मराठीत नामफलक आणि भगवा झेंडा लावावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने 24 फेब्रुवारी 2011 रोजी शिवाजीनगर येथील पुरातत्व खात्याकडे केली होती। परंतु पुरातत्व खात्याने 8 दिवसात नामफलक आणि भगवा झेंडा लावतो असे केवळ आश्वासन देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या। मात्र या मागणीबाबत पुरातत्व खात्याकडून 1.5 महिन्याचा कालावधी लोटूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे शिवसेनेला हे आंदोलन छेडावे लागत आहे, अशी माहिती शिवसेना कसबा विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मिलिंद काची यांनी दिली। पुरातत्व खात्याच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी शिवसेना कसबा विधानसभा मतदार क्षेत्रातर्फे शनिवारवाड्याच्या मुख्य दर्शनी दरवाजावर प्रतिकात्मक मराठीतील नामफलक लावून निदर्शने करण्यात आली। यावेळी उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे, संतोष भुतकर, संदीप गायकवाड, मोहन परदेशी, सुनील पांगरे, अनिल जाधव, राहुल पारखे, नंदकुमार काळे, नेताजी जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। शिवसेनेतर्फे वेळोवेळी पुरातत्व खात्याकडे मराठीतील नामफलकाबाबत तसेच शनिवारवाड्यावर भगव्या झेंड्याबाबत पाठपुरावा करूनही पुरातत्व खात्याने नामफलक लावण्याचे वावडेच असल्याचे सिद्ध केले। त्यामुळे शिवसेनेला पुरातत्व खात्याचे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजाने ही निदर्शने करावी लागत आहेत, असेही काची यांनी सांगितले। शिवसेनेने आंदोलन करूनही आगामी 8 दिवसात योग्य प्रतिसाद पुरातत्व खात्याने न दिल्यास शिवसेनेला आपल्या पद्धतीने पुढील पावले उचलावे लागतील, असा इशाराही काची यांनी यावेळी दिला। पुण्यातील ही ऐतिहासिक वास्तू ज्या शनिवारवाड्याचं नाव पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आणि त्यानिमित्त त्यामुळेच आपलं पुणे म्हणून ओळखलं जातं। तर या ऐतिहासिक वास्तूवर गेली 5 वर्ष पाटीच गायब झालेली आहे शनिवारवाडा नावाची। तर ही पाटी आम्ही ऐतिहासिक पुरातत्व खात्याकडे आम्ही शिवसेनेतर्फे वेळोवेळी निवेदन दिलं। तर पुरातत्व खात्याने 8 दिवसात आम्हाला ही पाटी बसवून देतो म्हणून असं सांगितलं। आता त्या गोष्टीला 2 महिने झालेले आहेत। तर आता पुढच्या 8 दिवसात जर पुरातत्व खात्याने जर ही शनिवारवाड्याची ही पाटी जर बसवली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने ती पाटी बसून त्याचं उद्घाटन करेल। याआधी आम्ही 2 महिन्यापूर्वी पुरातत्व खात्याची पत्रव्यवहार चालू आहे आमचा, पण पुरातत्व खात्याकडून आम्हाला कसली हे नाहीये। 16 तारखेपर्यंत जर पाटी बसली नाही तर 16 तारखेला शिवसेनेतर्फे या फलकाचं उद्घाटन करण्यात येईल। शंभू चरित्रावर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मृत्युंजय अमावस्या या पहिल्या महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला। शनिवारवाडा पटांगणावर सादर झालेल्या आविष्कारातून छत्रपती संभाजीराजे अवतरले आणि इतिहासाच्या स्मृती पुन्हा जागृत झाल्या। जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम यासारख्या घोषणांनी शनिवारवाड्याचा परिसर दुमदुमून गेला। शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मृत्युंजय अमावस्या या 100 कलाकारांचा सहभाग असणाऱ्या महानाट्याचे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष उद्योगपती अशोक चौगुले, स्वामी विज्ञानानंद, रणजित नातू, शाहीर योगेश, राहुल सोलापूरकर, पांडुरंग बलकवडे, नाटकाचे लेखक निलेश भिसे, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रोहन भिसे यांनी साकारली। शंतनू वेल्लाळ यांनी औरंगजेबाची, ओमकार देव यांनी कवी कलश, वैभवी कडुसकर यांनी येसुबाईंची तर आदित्य तानवडे यांनी राजारामांची भूमिका साकारली। शंभू राजांचा जीवनपट उलगडणाऱ्या या महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नाटकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रत्येक संवादावर उपस्थितांच्या टाळ्या आणि आरोळ्या येत होत्या। फाल्गुन अमावस्येचा मुहूर्त साधून आयोजित महानाट्याने उपस्थितांचे हिंदुत्व जागवले।